हॅलो फ्रेंड्स, समर्थ क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये काही 3 हे बेसिक लेक्चर झाले होते. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की डिवाइड पॉलिनॉमियल बाय मोनोमियल आणि प्रॅक्टिस सेट 10.1 हा या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत पूर्ण. तर लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं, इथं मोनोमियलनं पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. मग हा एक पॉलिनॉमियल आहे आणि हा मोनोमियल आहे. आता काय करणार आपण, डिव्हिजन करत असताना 3p² या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचे. 12p³ मायनस 6p² प्लस 4p ला डिवाइड करायचं आहे. मग काय करणार आपण, डिव्हिजन कशी करत असतो, सपोज करा 3 ने 12ला डिवाइड करायचे, 3 ने 12ला डिवाइड करायचे. तर मग काय करणार, 3च्या पाड्यात किती नंबरला 12 येते हे चेक करणार. 3 चौक 12. आपण ज्यावेळेस अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डिव्हिजन करत असतो त्यावेळेस काय करत असतो की नंबरला डिवाइड करायचं आणि अल्फाबेटला डिवाइड करायचं. मग इथं 3 ने 4ला भाग दिला तर 3 चौक 12 आणि आता या p² p³ ला डिवाइड करायचं आहे. मग आपण इथं डिव्हिजन करतो म्हणजे काय, 3 चौक 12 मायनस 0 डिव्हिजन करतो म्हणजे काय करतो की हा जो डिवायझर आहे आणि ही जी येणारी कोशंट आहे या दोघांची मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12 बरोबर आहे, म्हणजे 3 चौक 12. मग सेम त्याच पद्धतीनं p² ला अशा कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून p³ येईल. p² ला अशा कोणत्या संख्येला मल्टिप्लाय करावं लागेल की p³ येईल. मग कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल, pनं. एक सोपी पद्धत सांगतो की ज्यावेळेस इथं पॉवर 3 आहे, इथं पॉवर 2 आहे, म्हणजे असा कोणता पॉवर घ्यावा लागेल, इथं पण आपल्याला पॉवर 3 करायचा आहे. मग असं कोणत्या पॉवर, म्हणजे इकडं पहा, p बेस सारखा असेल तर इंडायसेस या टॉपिकमध्ये बघितलं होतं, बेस जर सारखा असेल तर इंडेक्सची ॲडिशन होते. मग इथं इंडेक्स काय आहे, 1 आहे. मग इथं आपण किती घेतलं, 1 घेतला. मग या दोघांची ॲडिशन किती आली, 3. मग सपोज करा जर इथं जर 5 आला, इथं जर 5 असतं तर आपल्याला किती ॲड करावं लागलं असतं. ते इथं 3 येतं, मग इथं 2 येतं, पॉवरमध्ये 2 येतं. मग आपल्याला 5 येण्यासाठी किती ॲड करावं लागलं असते, 3. मग इथं पीचा पॉवर किती घेणं लागलं असतं, 3. बरोबर आहे, लक्षात आलं. आता इथं किती पॉवर होता, इथं पॉवर किती होता, हा 3 पॉवर होता. म्हणून इथं आपल्याला कितवा पॉवर ॲड करावा लागला, 1. बरोबर आहे, म्हणून इथं p. मग इथं p³ झालं, यांची रिमाइंडर किती आली, 0. आता हे नंतर 6p खाली आले, 6p². मग आता 3 ने 6ला डिवाइड करायचं, किती येणार, हे मायनसचं साईन जशाला तसं इथं. मग काय येणार, 3 2 6, 3 2 6 आणि p² कितीचा भाग बसला, डायरेक्ट p² ला 3p ने 2ला जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार, 2 इंटू 3p² बरोबर 6p². मग इथं पॉवरमध्ये 2 येतं, इथं पण 2 येतं. मग आपल्याला कोणता पॉवर ॲड करायची गरज पडेल का, नाही, म्हणून डायरेक्ट 2नच. मग मायनस 6p². आता हे जे वजाबाकी करत असतो आपण, हे मायनस आणि हे मायनस मिळून काय होणार, इथं प्लस, आणि हे प्लस मायनस या दोघांची काय होईल, वजाबाकी, 0 आणि आता हे 4p खाली आले, प्लस 4p खाली आली. मग आता डिव्हिजन कुठपर्यंत करत जाणार आपण, ज्यावेळेस अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं डिव्हिजन करत असतो, ज्यावेळेस डिग्री ऑफ रिमाइंडर ही डिग्री ऑफ डिवायझरपेक्षा कमी आली, इथं डिव्हिजन थांबवणार. कारण काय, आपल्याला समोर डिव्हिजनच करता येणार नाही. म्हणून डिव्हिजन कुठपर्यंत करणार, ज्यावेळेस रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी येईल त्यावेळेस आपण काय करणार, डिव्हिजन स्टॉप करणार. मग इथे एक्सप्लेनेशन लिहित असताना कसं लिहिणार आपल्याला माहिती आहे. एक्सप्लेनेशन हे इथं आपण अगोदरच लिहिलेलं आहे, 2p इंटू 3p² इज इक्वल टू 6p. इथंच आपण एक्सप्लेनेशनमध्ये. आता त्यामध्ये काय करणार, मग तिथं नोट करून एक पॉईंट लिहा, while dividing a polynomial, the operation of division ends
of division ends when either the remainder is 0, when either the remainder is 0 or the degree of the remainder is, or the degree of the remainder is less than the degree of divisor. म्हणजे डिव्हिजन आपण कुठपर्यंत करणार की रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी आली की ऑपरेशन आपण स्टॉप करणार, किंवा इथं जर रिमाइंडर 0 आली तर आपण स्टॉप करणार. मग आता सेकंड एक्झाम्पल हे सॉल्व करता येईल तुम्हाला. आता हे एक्झाम्पल सॉल्व करीत असताना काय करणार, एक्स स्क्वेअरनं कोणाला डिवाइड करणार, 5x⁴ मायनस 3x³ प्लस 4x² प्लस 2x मायनस 6 ला डिवाइड करायचं एक्स स्क्वेअरनं. मग काय करणार, 5x⁴ मायनस 3x³ प्लस 4x² प्लस 2x मायनस 6. आता डिव्हिजन करत असताना ह्या एक्स स्क्वेअरनं x⁴ ला डिवाइड करायचं. आपण कसं डिव्हिजन करत असताना काय करत असतो, नंबरला डिवाइड करायचं आणि अल्फाबेटला डिवाइड करत असतो. मग आता इथं नंबर किती आहे, 1. मग 1नं 5 ला डिवाइड केल्यानंतर इथं किती येणार, 5. आणि x² आणि इथं x⁴ येतं. मग कितीनं पॉवर इन्क्रीज करावं लागेल, इथं 2 येतं, 4 आणायचं. कितीनं पॉवर इन्क्रीज करावं लागेल, 2नं. इथं किती येतं, x⁴ येतं. इथं किती आणायचं आपल्याला, x⁴. मग कितीनं हे करावं लागेल, कितीनं पॉवर इन्क्रीज करावं लागेल, x⁴ 2 आणि 2 यांची ॲडिशन 4 येणार. मग इथं किती, x⁴. मग वजा बाकी 5x², x² याची मल्टिप्लिकेशन x⁴, रिमाइंडर आली 0. आता हे 3x³ हे काय येणार, इथं येणार मायनस 3x³. त्यानंतर हे मायनसचं साईन जशाला तसं x² ना याला डिवाइड करायचं आहे. याचा क्वेश्चन किती आहे, नंबरला डिवाइड करत असतो. नंबर 1 आहे, 1नं इथं डिवाइड केलं किती येणार, 3. आणि x⁴ आहे, कितीनं पॉवर इन्क्रीज करावं लागेल, x⁴ आहे मल्टिप्लाय बाय x⁴ कितीनं इथं 2 आहे ना आपले 2. आणि इथं कितीनं इन्क्रीज करावं लागेल, 1नं. म्हणून इथं किती, x⁴. बरोबर आहे. मग काय करणार, xनं मल्टिप्लाय केलं, इथं किती आलं, x³. आता हे मायनस x² इंटू मायनस 3x इजिकल टू किती आलं, प्लस x² इंटू मायनस 3x इजिकल टू किती आली आपली इथं मल्टिप्लिकेशन, मायनस 3x⁴. मग इथे किती आली आपली, मायनस. आणि हे वजाबाकीचं साईन वजाबाकी करत असतो, हे मायनस मायनस प्लस होईल. आणि ह्या आपल्याला माहिती आहे प्लस मायनस वजाबाकी होत असते. मग याच्यातून हे कॅन्सल झाले, 0 0. आता हे खाली आली परत प्लस 4x⁴. नंबरला डिवाइड करत असतो. नंबर किती आहे इथं, 1नं 4ला डिवाइड केलं, किती आले इथं, प्लस 4. आणि x² आणि इथं ऑलरेडी x² आहे. म्हणून आपल्याला इथं मल्टिप्लिकेशनमध्ये कितीनं मल्टिप्लाय केलं आपण, 1नं. पॉवर काही इथं घ्यायची गरज आहे का, नाही. म्हणून काय इथं काय येईल, मायनस 4x² आणि रिमाइंडर किती आली, 0 0. आता राहिलं कोण, 2x मायनस प्लस 2x मायनस 6. आता आपण काय म्हणलो होतो की ज्या वेळेस डिग्री ऑफ रिमाइंडर ही डिग्री ऑफ डिवायझरपेक्षा कमी आली की आपलं डिव्हिजन स्टॉप करत असतो. मग इथं याची डिग्री किती आहे डिवायझरची, 2. आणि याची रिमाइंडरची डिग्री किती आहे, 1. मग इथं
डिग्री ऑफ रिमाइंडर ही डिग्री ऑफ डिवायजरपेक्षा कशी आहे, कमी आहे, म्हणून आपलं डिव्हिजन इथं स्टॉप करायचं. मग इथं आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये क्वोशंट कोणता होता, हा क्वोशंट होता QUOTINT क्वोशंट, आणि ही रिमाइंडर होती, रिमाइंडर. आणि आता या एक्झाम्पलमध्ये काय आहे, क्वोशंट किती आहे, क्वोशंट किती आला 5x² मायनस 3x प्लस 4, आणि रिमाइंडर किती आली, किती आली 2x मायनस 6. क्वोशंट आणि रिमाइंडर. आता इथं एक्सप्लेनेशन लिहित असताना आपण कसं लिहिणार, कोणाकोणानं मल्टिप्लाय केले, x² ना 5x² ला मल्टिप्लाय केलं, x² मल्टिप्लाय बाय 5x² इज इक्वल टू आपलं आन्सर किती आलं, मग इथं 5x⁴. दुसरं x² ना 3x ला मल्टिप्लाय केलं, x² ना मल्टिप्लाय बाय 3x इज इक्वल टू किती आलं 3x⁴. थर्ड मल्टिप्लिकेशन x² मल्टिप्लाय बाय 4 किती आली 4x², बरोबर आहे, 4x². इथं -3x ला मल्टिप्लाय केलं, इथं -3 आली, बरोबर आहे. मग सेम त्याच पद्धतीने इथं काय करणार, हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं होतं एक्सप्लेनेशन. (3p² मल्टिप्लाय विथ 4p किती आले मल्टिप्लिकेशन 4×12 p⁻³ हे पॉवरची ॲडिशन. त्याच्यानंतर 3p² मल्टिप्लाय विथ -2 इज इक्वल टू -6p². प्रॅक्टिस सेट 10.1 यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, डिवाइड आणि नंतर अँड राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर, डिवाइड अँड राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. आता पहिला क्वेश्चन दिलेला आहे 21m² डिवाइड बाय 7m. मग आपण काय करणार, 21m² ला 7m न डिवाइड करतो. मग सेम त्याच पद्धतीनं काय करणार, नंबरला डिवाइड करायचं, किती येणार 7 3 जा 21, 7 त्रिक 21. आणि त्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये लिहित असताना किती 7m इंटू आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन बघत असतो, बरोबर, किती 21m² आलं पाहिजे. असं कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल, m² आहे इथं, म्हणून इथं कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 3m न. 7 त्रिक 21 m इंटू m² मग इथं वरती किती आलं 3m, वरती किती आले 3m, कितीचा भाग बसला 3mचा, आणि m² मायनस रिमाइंडर किती आली 0 0. इथं क्वोशंट किती आला, वरचा हा क्वोशंट असतो, क्वोशंट किती आला 3m, आणि रिमाइंडर किती आली, रिमाइंडर किती आली सांगा पटकन 0 0, रिमाइंडर किती आली 0. आता सेम त्याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 40a³ ला कितीने डिवाइड करायचे, -10a ने डिवाइड करायचे. मग आपण काय बघितलं होतं की आता पहा, नंबरला डिवाइड करतो 4 आणि 40 कितीचा भाग बसला 10चा 40 0 0. डिव्हिजन करत असतो म्हणजे काय, या दोघांची मल्टिप्लिकेशन ही संख्या आली पाहिजे. 4 × 10 बरोबर 40, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन ही संख्या आली पाहिजे. मग सेम त्याच पद्धतीने एक्सप्लेनेशनमध्ये पहा, हां -10a इंटू a³ अशा कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू की इथं जेणेकरून 10a³ आला पाहिजे. मग इथं कितीचा 10 न 40ला जर भाग दिला तर कितीचा भाग बसेल 4चा. मग a ना असं कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करावं की a³ येईल, इथं कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल a² ना, बरोबर आहे 4a² -10a इंटू 4a² इज इक्वल टू 4a³. पण आता इथं मायनस आहे,
इथं काय आहे मायनस आहे आणि ही संख्या कशी आहे प्लस आहे. आता मल्टिप्लिकेशन करत असताना कोणत्या संख्येचे आपल्याला इथं किती आलं पाहिजे 4a³ आलं पाहिजे. या दोघांची मल्टिप्लिकेशन काय आली पाहिजे प्लसमध्ये आले पाहिजे. म्हणून इथं कोणती संख्या घ्यावी लागेल मायनस. मायनस मायनस प्लस होते मल्टिप्लिकेशनमध्ये. आपल्याला माहिती आहे हे बेसिक रूट मायनस मायनस प्लस होते. प्लस 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 मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस मायनस. म्हणजे ज्यावेळेस दोन सारख्या संख्या आहेत मायनस मायनस प्लस आले, इथं दोन सारखे चिन्ह प्लस प्लस इथं पण प्लस आले. आणि ज्यावेळेस एक मायनस एक प्लस असतो त्यावेळेस आन्सरला साईन कोणते येते मायनस येते. प्लस मायनस मायनस. मग आता इथं काय आहे इथं मायनस आहे आणि इथं आपण जर प्लस घेतलं असतं तर आपल्या इथं आन्सरला काय साईन आलं असतं मायनस आलं असतं. पण हे पुन्हा अजून रिमाइंडर वजाबाकी करून इथं प्लस झालं असतं म्हणून याची ॲडिशन झाली. आपल्याला इथं काय पाहिजे मायनसचं साईन म्हणून इथं काय आहे ना -4a³ आणि याची रिमाइंडर किती आली आता या दोघांची मायनस मायनस प्लस झाली इथं आणि याची रिमाइंडर किती आली 0 0. आता इथं क्वोशंट किती आला -a² आणि रिमाइंडर किती आली सांगा 0 0. 10.1 मधले जे काही बाकीचे एक्झाम्पल असतील राहिलेले ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू.